नमस्कार. राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महिला पोलीस कर्मचारी सुरेखा जाधव यांचा जाफराबादेत सन्मान. सुवर्णलंकार विकास मंडळ व क्रांतिशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रम प्रसंगी महिला पोलीस कर्मचारी सुरेखा प्रकाश जाधव यांचा शाल आणि रोपटे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला. येथील संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धन व महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विष्णू पिवळ, अश्विनी राजधर पठाडे, महिला पोलीस अधिकारी वसुंधरा भांडेकर, आशा स्वयंसेविका शीला ताठे, कविता मुंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी जाधव यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. एका महिलेच्या प्रसूतीसाठी देवदूत ठरलेल्या पोलिसातील माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या, सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी सुरेखा जाधव यांनी जाफराबाद येथील अमर हॉस्पिटल समोर एका महिलेची सकाळी प्रसूती झाली होती. अशा परिस्थितीत त्या महिलेला सर्वतोपरी मदत करून श्रीमती जाधव यांनी दायित्व जोपासले. त्यांच्या कार्याची आणि त्यांनी केलेल्या कामाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे कौतुक देखील केले जात आहे. या त्यांच्या कार्याची दखल सुवर्णलंकार विकास मंडळ या संस्थेने घेऊन त्यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान केला. या प्रसंगी अश्विनी पठाडे यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलपासून मुलांना दूर ठेवून त्यांना संस्कार कसे द्यावे, सध्याच्या परिस्थितीत सर्व मोबाईलच्या विळख्यात अडकले आहे. आई वडील देखील अगदी लहान मुलांकडे मोबाईल देतात. तो मोबाईलवर काय बघतो, काय करतो याकडे दुर्लक्ष होते. परिणामी मोबाईलच्या अति वापरामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुले संस्कारक्षम आणि सदृढ करण्यासाठी संस्कार देणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंददायी जीवन, निरोगी जगणे ही काळाची गरज असल्याबाबत मार्गदर्शन श्रीमती वसुंधरा भांडेकर यांनी या कार्यक्रम प्रसंगी केले. या प्रसंगी सुवर्णलंकार विकास मंडळाचे पदाधिकारी तथा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि वेळेवर समजा आता प्रत्येक महिलांमध्ये तेच असतं की आपण वेळेवर जेवत नाही, वेळेवर आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. हे मी पहिले करत होते, म्हणजे स्वतःवर लक्ष नाही आणि बाकी सगळ्या घरच्यांकडे लक्ष देत होते. हे करता करता माझे खूप डिसऑर्डर वाढत होते. म्हणजे मी स्वतःवर लक्ष देत नव्हते. म्हणजे एक तास प्रत्येक महिलांनी एक तास स्वतःसाठी द्यायला पाहिजे एक्सरसाइजसाठी. कारण खेडेगावामध्ये हे कुणी करत नाही शक्यतो. कारण आता खेडेगावामध्ये पण आपले पंतप्रधान मोदी सरांनी सांगितलं आहे गावगाव वेलनेस सेंटर. तर तसंच माझा इथं जाफराबादमध्ये वेलनेस सेंटर मी स्टार्ट केलं आहे आणि फक्त महिलांसाठी आहे. जे महिला आहे ना त्यांच्यासाठी आहे आणि खूप छान मी त्यांना आरोग्याचा सल्ला देते आणि खूप छान पद्धतीने मी त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन करते. तर माझ्यासोबत आपल्या उदवन सर मॅडम सोबत रोज सकाळी येतात आणि विशेष म्हणजे मॅडममुळे सर उठतात आणि सोबत येतात. म्हणजे हे ऐका तुम्ही, कसं होतंय की त्यांच्यामुळे सरांना पण मॉर्निंग वॉकची सवय लागली आहे. आणि तुम्ही एवढंच बघा की महिलांमध्ये किती आजार आहे आता. म्हणजे पहिलं कसं बीपी, शुगर, थायरॉइड हे ना कसं होत होतं की म्हणजे श्रीमंतांचे दुखणं होते, हे श्रीमंतांचे आजार होते. आता तसं नाही. आता प्रत्येक खेडेगावामध्ये असं तुम्ही कोणाला असो, प्रत्येकाला तुम्हाला पण कोणाला काही आजार आहे. हे कशामुळे आहे की आपण स्वतःला वेळ देत नाहीये, आपण स्वतः
आरोग्याची काळजी करत नाही. आम्ही तिथं वेलनेस सेंटरला हेच शिकवतो, स्वतःला कसं वेळ द्यायला पाहिजे, प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी कसं जगायला पाहिजे हे त्यांना मी शिकवते. आणि खूप छान, तुम्ही पण एखाद्या दिवस येऊन बघा वेलनेस सेंटरला. खूप छान तुम्हाला आहाराचं मार्गदर्शन पण मिळेल आणि 1 तास तुमचं एक्सरसाइज मी रोज घेते. तर थँक्यू सो मच सर, मला आज इथं तुमचा हा जो कार्यक्रम आहे याचं इन्व्हाइट केलं आणि मार्गदर्शन